नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, MCQ पोलीस भरती यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे। पोलीस भरतीमध्ये वारंवार विचारलेले राज्यघटना विषयाचे 340 प्रश्नांचे व्हिडिओ तसेच या प्रश्नांचे PDF डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या लिंकवर क्लिक करून डाउनलोड करून घ्यावे। मित्रांनो, यापूर्वी राज्यघटना विषयाचे 30 प्रश्नांच्या स्वरूपात आपणास व्हिडिओ दिले होते, परंतु या व्हिडिओमध्ये परीक्षेत वारंवार विचारलेले आणि एकत्रितरित्या सर्व प्रश्नांचा एक सेट 340 प्रश्नांच्या स्वरूपात आपणास देत आहोत। सुरू करूया MCQ पोलीस भरती राज्यघटना। उपराष्ट्रपती हे कोणत्या संस्थेचे पदसिद्ध अध्यक्ष असतात? राज्यसभा। राज्यसभेच्या सदस्यांचा कार्यकाळ किती असतो? 6 वर्षे। पोलीस आणि कायदा व सुव्यवस्था हे विषय घटनेच्या कोणत्या सूचीमध्ये नमूद केलेले आहेत? राज्यसूची। भारतीय संविधान कोणत्या दिवशी अंमलात आले? 26 जानेवारी 1950। भारतामध्ये किती केंद्रशासित प्रदेश आहेत? 8। राज्यपाल व मंत्रिमंडळ हे कोणाच्या दुव्यामुळे साधले जाते? मुख्यमंत्री। भारतातील सर्वोच्च नागरी पुरस्कार कोणता? भारतरत्न। राज्यपाल आपला राजीनामा कोणाकडे सुपूर्द करतात? राष्ट्रपती। पदावर असताना मृत्यू पावलेले भारताचे पहिले पंतप्रधान कोण आहेत? जवाहरलाल नेहरू। भारतीय राज्यघटनेतील 8वे परिशिष्ट खालीलपैकी कोणत्या बाबींशी संबंधित आहे? राजभाषा, ऑफिशियल लँग्वेजेस। खासदार निवडण्यासाठी मतदाराचे वय किमान किती असावे? 18 वर्षे। रशियाच्या संसदेस काय नाव आहे? ड्यूमा। भारतामध्ये मतदानाचा अधिकार प्राप्त होण्यासाठी वयोमर्यादा किती वर्षे आहे? 18 वर्षे। भारतातील पहिली सार्वत्रिक निवडणूक कोणत्या सालामध्ये पार पडली? 1952। धनविधेयक नेहमी कोणत्या संस्थेमध्ये मांडता येते? लोकसभा। केंद्राचे मंत्रिमंडळ हे कोणाला जबाबदार असते? लोकसभेस। जिल्हा न्यायाधीशांची नेमणूक कोण करतात? राज्यपाल उच्च न्यायालयाच्या सल्लामसलतीने। भारतीय घटनेनुसार कोणते संस्था संसदेचे वरिष्ठ सभागृह आहे? राज्यसभा। राज्यसभेचे पदसिद्ध अध्यक्ष कोण असतात? उपराष्ट्रपती। वैज्ञानिक दृष्टी, मानवतावाद आणि जिज्ञासा वृत्ती अंगी बाळगावी असे भारतीय राज्यघटनेत कोठे नमूद आहे? अनुच्छेद 51A। भारतीय संसदेवर हल्ला कधी झाला होता? 13 डिसेंबर 2001। मोरारजी देसाई हे भारताचे कितवे पंतप्रधान होते? 6वे। राष्ट्रपतीच्या निवडणुकीत खालीलपैकी कोण मतदान करू शकत नाही? विधान परिषद निर्वाचित सदस्य। घटक राज्याच्या राज्यपालाची नियुक्ती कोण करतो? राष्ट्रपती। लोकसभा प्रतिनिधींचे किमान वय किती असावे? 25। आंतरराज्यीय परिषदेचे अध्यक्ष खालीलपैकी कोण असतात? पंतप्रधान। राष्ट्रीय मतदार दिवस कोणत्या दिवशी साजरा केला जातो? 25 जानेवारी। भारताच्या राज्यघटनेतील खालीलपैकी कोणते कलम समान नागरी कायदा लागू करण्याशी संबंधित आहे? कलम 44। भारतीय संसदेने सहमत केलेला कायदा म्हणजे काय असतो? संसदेच्या दोन्ही गृहांनी सहमत केलेले
व राष्ट्रपतींनी मान्यता दिलेले विधेयक. भारतीय संविधानाच्या कोणत्या अनुसूचीमध्ये पंचायत राज संबंधी तरतुदी आहे? 11वे. भारताचे कॅबिनेट सचिवालय कोणाच्या अधिपत्याखाली काम करते? पंतप्रधान. विधान परिषदेवर किती सभासद शिक्षक मतदारसंघातून निवडले जातात? 1/12. राष्ट्रपतींचा कार्यकाल किती वर्षांचा असतो? 5. कोणाच्या जगप्रसिद्ध व्याख्येनुसार लोकशाही म्हणजे लोकांचे लोकांसाठी आणि लोकांनी चालवलेले शासन होय? अब्राहम लिंकन. भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या अनुच्छेदात जीवन व व्यक्ती स्वातंत्र्याच्या हमीबद्दल नमूद केले आहे? अनुच्छेद 21. महाराष्ट्र विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन कोठे होते? नागपूर. अंमलबजावणी संचालनालय एन्फोर्समेंट डायरेक्टरेट कोणत्या मंत्रालयाच्या अधीन काम करते? वित्त. राज्य लोकसेवा आयोगाच्या अध्यक्षांना पदच्युत करण्याचा अधिकार खालीलपैकी कोणाला आहे? राष्ट्रपती. भाषिक तत्वावर निर्माण केलेले पहिले राज्य कोणते? आंध्र प्रदेश. लोकसभेच्या अविश्वासाचा ठराव मांडण्यासाठी किती सदस्यांचा पाठिंबा असणे आवश्यक आहे? 50. पंचायत राज या विषयाशी घटनेचे कोणते प्रकरण संबंधित आहे? 9वे. मुंबई उच्च न्यायालयाची स्थापना कोणत्या वर्षी झाली? 1862. घटना समितीने जन गण मन या गीतास राष्ट्रगीत म्हणून केव्हा मान्यता दिली? 24 जानेवारी 1950. भारताच्या मुख्य निवडणूक आयुक्तास वयाची किती वर्षे पूर्ण होईपर्यंत त्याला अधिकारावर राहता येते? 65. 1971च्या भारत-पाक युद्धाच्या वेळी भारताच्या पंतप्रधानपदी होते? इंदिरा गांधी. संसद म्हणजे काय? लोकसभा, राज्यसभा व राष्ट्रपती. महाराष्ट्रातील विधान परिषदेतील जास्तीत जास्त सदस्य संख्या किती आहे? 78. भारतीय राज्यघटनेने घेतलेले राष्ट्रपतींच्या निवडणुकीची पद्धत वैशिष्ट्ये कोणत्या देशाच्या राज्यघटनेतून घेतले आहे? आयर्लंड. मुंबई उच्च न्यायालयाची स्थापना कधी झाली? 14 ऑगस्ट 1862. घटनेच्या 79व्या कलमानुसार संसदेमध्ये खालील घटकांचा समावेश होतो? राष्ट्रपती, लोकसभा, राज्यसभा. राज्यसभा दर किती वर्षांनी बरखास्त करण्यात येते? राज्यसभा बरखास्त होत नाही. देशाचा संपूर्ण राज्यकारभार कोणाच्या नावाने चालतो? माननीय राष्ट्रपती. भारताच्या तिरंगी झेंड्याचे मध्यभागी असलेल्या अशोक चक्रात एकूण किती आरे आहेत? 24. विधानसभेत एखाद्या विषयावर समान मते पडल्यास निर्णायक मत देण्याचा अधिकार कोणाला आहे? विधानसभा अध्यक्ष. खालीलपैकी कोणते सभागृह स्थायी सभागृह आहे? राज्यसभा. भारताच्या राष्ट्रध्वजाची उंची व लांबी यांचे प्रमाण किती? 2:3. राष्ट्रपतीस पदग्रहण समयी कोणाकडून शपथ घ्यावी लागते? सरन्यायाधीश. भारतीय संविधानाचा सरनामा म्हणजे काय? प्रस्तावना. भारताचे दुसरे राष्ट्रपती कोण होते? डॉ. एस. राधाकृष्ण. अखिल भारतीय सेवा ची तरतूद
भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या कलमात आहे? कलम 312. राज्याचे घटनात्मक प्रमुख कोण असतात? राज्यपाल. राज्य पुनर्रचना आयोगाची स्थापना कोणत्या साली करण्यात आली? 1953. खालीलपैकी कोणत्या घटनादुरुस्तीनुसार पंचायत राज व्यवस्था बळकट करण्यात आली आहे? 73व्या घटनादुरुस्तीने. राज्य शासनाचा वार्षिक अर्थसंकल्प विधिमंडळात कोण सादर करतो? अर्थमंत्री. भारताचे उपराष्ट्रपती पदासाठी उमेदवाराची किमान वयोमर्यादा किती आहे? 35. पहिल्या महिला लोकसभा सभापती कोण? मीरा कुमारी. पक्षांतर बंदी संदर्भात तरतुदी भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या परिशिष्टामध्ये नमूद आहेत? 10व्या. महाराष्ट्राच्या विधान परिषदेतील सदस्यांची संख्या किती? 78. लोकशाहीचा गाभा म्हणजे काय असतो? सत्तेचे विकेंद्रीकरण. राज्यपालांची नेमणूक कोण करतात? माननीय राष्ट्रपती. राष्ट्रीय पातळीवरील पक्ष म्हणून एखाद्या पक्षास मान्यता मिळण्यासाठी किमान किती राज्यांमध्ये राज्य पातळीवरील पक्ष म्हणून मान्यता मिळवावी लागते? 4 राज्यात. भारतीय राजमुद्रेवरील सत्यमेव जयते हे कुठल्या ग्रंथातून घेण्यात आले? मुंडकोपनिषद. महाराष्ट्रातील विधान परिषदेची सदस्य संख्या किती आहे? 78. मूलभूत हक्क खालीलपैकी कोणत्या कायद्यान्वये थांबविण्यात आले? राईट टू प्रॉपर्टी. विधान परिषदेतील सदस्यांचा सर्वसाधारण कालावधी किती वर्षे असतो? 6. भारतीय राज्यघटनेमध्ये मूलभूत हक्क कोणत्या कलमान्वये स्पष्ट करण्यात आले आहेत? 12 ते 35. भारतीय राज्यघटनेत नागरिकांना कोणत्या कलमान्वये समानतेचा मूलभूत अधिकार प्रदान करण्यात आला आहे? कलम 14 ते 18. खालीलपैकी कोणाची राष्ट्रपती पदावर बिनविरोध निवड झाली होती? डॉक्टर नीलम संजीव रेड्डी. भारताची आंतरराष्ट्रीय स्तरावर कार्य करणारी गुप्तहेर संस्था कोणती? रॉ. भारताच्या नियंत्रक आणि महालेखा परीक्षकाची नियुक्ती कोणाकडून होते? राष्ट्रपती. घटक राज्यांच्या सीमा बदलण्याचा अधिकार कोणाला आहे? भारतीय संसद. भारतीय संविधानाच्या कोणत्या अनुच्छेदानुसार मंत्री परिषद लोकसभेला उत्तरदायी असते? अनुच्छेद 75. जे राज्य कोणत्याही धर्मामध्ये हस्तक्षेप करीत नाही किंवा कोणत्याही धर्माला बांधील नाही असे राज्य कोणते राज्य असते? धर्मनिरपेक्ष. एखादे विधेयक अर्थविधेयक आहे किंवा नाही हे ठरविण्याचा अधिकार कोणास असतो? लोकसभा अध्यक्ष. मोक्का हा कशा संबंधीचा कायदा आहे? संघटित गुन्हेगारी. NSG म्हणजे काय? नॅशनल सिक्युरिटी गार्ड. भारतीय घटनेच्या कितव्या कलमानुसार प्रत्येक घटक राज्यात एक उच्च न्यायालय असते? 214. भारताच्या राज्यघटनेतील प्रस्ताविकेतील खालील शब्दांचा योग्य क्रम लावा. सार्वभौम, समाजवादी, धर्मनिरपेक्ष, लोकशाही, गणराज्य. राज्य माहिती आयुक्तांच्या नियुक्तीबाबत शिफारस करणाऱ्या समितीमध्ये खालीलपैकी कोण नसतो? उच्च न्यायालयाचे न्यायाधीश. भारताचे सर्वोच्च न्यायालय कोठे आहे?
दिल्ली. भारतीय राज्यघटनेच्या सरनाम्यामध्ये धर्मनिरपेक्ष व समाजवादी हे शब्द खालीलपैकी कोणत्या घटनादुरुस्ती अन्वये सरनाम्यामध्ये समाविष्ट करण्यात आले? 42वी घटनादुरुस्ती 1976. सन 1885 मधील राष्ट्रीय सभेच्या पहिल्या अधिवेशनाचे कोण अध्यक्ष होते? उमेशचंद्र बॅनर्जी. संसदेच्या निर्वाचित सदस्यांना काय म्हणतात? खासदार. भारताच्या राष्ट्रपती पदाची पहिली निवडणूक कधी पार पडली? 6 मे 1952. राज्य प्रशासन लवादाच्या अध्यक्षाची नेमणूक कोण करतात? राष्ट्रपती. भारतीय संविधानात कोणत्या घटनादुरुस्तीने 9वी अनुसूची जोडली? पहिल्या. स्वतंत्र भारताचे पहिले शिक्षण मंत्री कोण होते? मौलाना अब्दुल कलाम आझाद. खालीलपैकी कोणत्या कारणासाठी अण्णा हजारे यांनी उपोषण केले होते? लोकपाल विधेयक संमत करण्यासाठी. राष्ट्रपती हे राजीनामा कोणाकडे देतात? उपराष्ट्रपती. भारताच्या राष्ट्रपतींना पद व गोपनीयतेची शपथ कोण देतात? सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश. भारतीय संसदेने कोणत्या साली हिंदू विवाह कायदा संमत केला? 1955. भारतीय राज्यघटनेत सेक्युलर आणि सोशालिस्ट हे शब्द कितव्या घटनादुरुस्ती अन्वये समाविष्ट करण्यात आले? 42वी. भारताच्या राज्यघटनेतील प्रस्ताविकेतील खालील शब्दांचा योग्य क्रम लावा. सार्वभौम, समाजवादी, धर्मनिरपेक्ष, लोकशाही, गणराज्य. लोकसभा 5 वर्ष तर राज्यसभा किती वर्ष? 6 वर्ष. राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपती ही दोन्ही पदे रिकामी असल्यास त्यांची कर्तव्ये कोण बजावतो? सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती. बेकायदेशीर अटकेपासून सुटका व्हावी यासाठी कशाचा वापर करतात? हिबियस कॉर्पस. राष्ट्रपती व मंत्रिमंडळ यांच्यातील दुवा कोण? पंतप्रधान. भारताच्या संविधानाचे मूलभूत कर्तव्यासंबंधित कलम कोणते? कलम 51 अ. भारतातील पहिल्या महिला राज्यपाल कोण होत्या? सरोजिनी नायडू. भारतातील संसदीय व्यवस्थेचा केंद्रबिंदू कोण आहे? पंतप्रधान. 26 नोव्हेंबर हा दिवस कोणता दिवस म्हणून साजरा केला जातो? संविधान दिन, कायदा दिन. भारतीय राज्यघटना समितीचे घटनात्मक सल्लागार कोण होते? डॉक्टर B.N. राव. राज्य मुख्य माहिती आयुक्तांची नियुक्ती कोण करतात? राज्यपाल. सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांची नेमणूक कोण करतात? राष्ट्रपती. महाराष्ट्रामध्ये येऊ घातलेले शक्ती विधेयक कशाशी संबंधित आहे? महिला व बालकांवर होणाऱ्या अत्याचारांना प्रतिबंध घालण्यासाठी. विधानसभा कोण बरखास्त करू शकतो? राज्यपाल. घटनाकारांचे मन, इच्छा व आकांक्षा जाणून घेण्याची गुरुकिल्लीच होय. घटनेचा सरनामा. गोवा राज्यास स्वतंत्रता केव्हा मिळाली? 19 डिसेंबर 1961. पोलीस हा विषय भारताच्या संविधानाचे 7व्या अनुसूचीतील कोणत्या यादीत सूचित समाविष्ट आहे? राज्य. उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांची नेमणूक करण्याचे अधिकार कोणाला आहे? राष्ट्रपती.
सर्वोच्च न्यायालयातील सरन्यायाधीशांची नेमणूक कोण करते? राष्ट्रपती. केंद्रीय निवडणूक आयुक्तांची नियुक्ती करण्याचे अधिकार कोणाला आहेत? राष्ट्रपती. भारतीय घटनेच्या कोणत्या कलमान्वये अस्पृश्यतेची प्रथा नष्ट करण्यात आली आहे? 17. पहिल्या केंद्रीय महिला कॅबिनेट मंत्री कोण होत्या? राजकुमारी अमृता कौर. जगात सर्वात मोठी लोकशाही कोणत्या देशाची आहे? भारत. राज्यात विधान परिषद असावी किंवा नाही हे ठरविण्याचा अधिकार भारतीय राज्यघटनेच्या कलम 169 नुसार कोणास आहे? संबंधित राज्याची विधानसभा. 1956च्या भाषावर प्रांत पुनर्रचना कायद्यानुसार भारतात सर्वप्रथम अनुक्रमे किती भाषिक राज्य व केंद्रशासित प्रदेशांची निर्मिती करण्यात आली? 14 आणि 6. कोणत्या घटनादुरुस्तीने पक्षांतर बंदीचा कायदा करण्यात आला? 52वी. खालीलपैकी कोण महाराष्ट्राचे सर्वात जास्त काळ मुख्यमंत्री होते? वसंतराव नाईक. विधान परिषद या सभागृहाचा कालावधी किती असतो? स्थायी सभागृह. राष्ट्रीय काँग्रेसच्या पहिल्या महिला अध्यक्ष कोण होत्या? ॲनी बेझंट. खालीलपैकी कोणत्या दोन भाषा ह्या संयुक्त राष्ट्र संघटनेच्या युनो कार्यालयीन भाषा आहेत? अरबी व चायनीज. भारतातील कोणत्या राज्यात समान नागरी कायदा आहे? गोवा. लोकलेखा समितीच्या 22 सदस्यांपैकी लोकसभेचे किती सदस्य असतात? 15. संसदेचे कायमस्वरूपी सभागृह कोणते? राज्यसभा. राज्य लोकसेवा आयोगाच्या अध्यक्ष व सदस्यांची नेमणूक कोण करते? राज्यपाल. लोक न्यायालयाला काय म्हणतात? लोक अदालत. सध्याची लोकसभा कितवी? 17वी. महाराष्ट्रात विधानसभा सभासद संख्या किती आहे? 288. निवडणुका निर्भय वातावरणात पार पाडण्याची जबाबदारी कोणावर आहे? निवडणूक आयोग. राज्य आणीबाणी घोषित करण्याची शिफारस राष्ट्रपतींना कोण करू शकतो? राज्यपाल. मत द्यावयाचे नसेल तर खालीलपैकी कोणता पर्याय निवडाल? नोटा. राज्यसभेचा कार्यकाल किती वर्षाचा असतो? कायमचे स्थायी सभागृह. भारताच्या राज्यघटनेच्या मसुदा समितीचे अध्यक्ष कोण होते? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. महाराष्ट्रामध्ये लोकसभेच्या व विधानसभेच्या किती जागा आहेत? 48 व 288. सर्वोच्च न्यायालयास घटनेचा अर्थ लावताना सर्वाधिक उपयुक्त ठरणारा घटक कोणता? घटनेचा सरनामा. केंद्रीय निवडणूक आयुक्ताची नियुक्ती करण्याचे अधिकार यांना आहेत? राष्ट्रपती. राष्ट्रपती पदाची निवडणूक लढविण्यास पात्र होण्यासाठी उमेदवाराचे किमान वय किती असणे आवश्यक आहे? 35. गडचिरोली जिल्ह्यामध्ये किती विधानसभा मतदारसंघ आहेत? 3. संसदेचे प्रथम सभागृह कोणते आहे? लोकसभा. महाराष्ट्र राज्याची निर्मिती कधी झाली? 1 मे 1960. भारताचे सर्वोच्च न्यायालय कोठे आहे? दिल्ली. भारतीय राज्यघटनेतील 8वी अनुसूची खालीलपैकी कशाशी संबंधित आहे?
अधिकृत भाषा. राष्ट्रपतींना महाभियोगाद्वारे पदच्युत करण्याचा अधिकार खालीलपैकी कोणास आहे? संसद. 44व्या घटनादुरुस्तीने कोणत्या हक्काचे निरसन करण्यात आले? संपत्ती. पक्षांतर बंदी कोणत्या घटनादुरुस्तीनंतर अस्तित्वात आले? 52वी. राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाची स्थापना कोणत्या वर्षी झाली? 1993. 20 कलमी कार्यक्रमाची घोषणा खालीलपैकी कोणत्या पंतप्रधानांनी केली? इंदिरा गांधी. केंद्र शासनाने 28 फेब्रुवारी 2014 रोजी 7व्या वेतन आयोगाचे गठन केले होते. त्याचे अध्यक्ष कोण? न्यायमूर्ती अशोक कुमार माथुर. कोणत्या घटनादुरुस्तीचे वर्णन मिनी घटना म्हणून केले जाते? 42वी. भारतीय राज्यघटनेत अपराधांच्या दोषसिद्धीबाबत संरक्षण अनुच्छेद मध्ये दिले आहे. कलम 20. भारताचे राष्ट्रपती 12 नामवंत व्यक्तींची नेमणूक कोणत्या सभागृहासाठी करतात? राज्यसभा. भारताच्या घटनादुरुस्तीचे अधिकार कोणाला आहेत? कायदेमंडळ. भारताचे राष्ट्रीय अभिलेखागार कोठे आहे? नवी दिल्ली. संविधान सभेचे अध्यक्ष कोण होते? डॉक्टर राजेंद्र प्रसाद. भारतीय सेनेच्या तिन्ही दलाचे प्रमुख कोण असतात? राष्ट्रपती. राज्यसभेच्या किती सदस्यांची नेमणूक राष्ट्रपती करतात? 12. दर 2 वर्षांनी राज्यसभेचे किती सभासद निवृत्त होतात? 1/3. भारतीय संविधानाचे खालीलपैकी कोणत्या अनुच्छेदात बाह्य आक्रमण आणि अंतर्गत अशांतता यापासून प्रत्येक राज्याचे संरक्षण करणे हे संघाचे कर्तव्य असेल अशी तरतूद आहे? अनुच्छेद 355. 1953 मध्ये स्थापन झालेल्या राज्य पुनर्रचना आयोगाच्या अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती केली? न्यायमूर्ती फाजल आली. 29वे राज्य म्हणून 2 जून 2014 पासून कोणते राज्य अस्तित्वात आले आहे? तेलंगणा. देशाचे पहिले लोकसभा सभापती कोण होते? गणेश वासुदेव मावळणकर. लोकपाल ही संकल्पना या देशाकडून घेण्यात आली आहे? स्वीडन. शेषाधिकार घटनेनुसार कोणास आहे? संसद. लोकसेवा आयोगाची स्थापना घटनेच्या कोणत्या कलमाने झाली? कलम 315. मंत्रिमंडळ आपल्या कामकाजाबाबत कोणास जबाबदार असतात? लोकसभा. भारतीय नागरिकत्वाचा कायदा कधी मंजूर झाला? 1955. 10% आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकासाठी आरक्षणाची तरतूद कोणत्या घटनादुरुस्ती अन्वये करण्यात आली आहे? 103. लोकायुक्त हे पद महाराष्ट्र राज्यात कोणत्या वर्षी अस्तित्वात आले? 1972. विधानसभा अध्यक्ष त्यांचा राजीनामा कोणास सादर करतात? विधानसभा उपाध्यक्ष. एखाद्या राज्याची घटनात्मक यंत्रणा मोडकळीस आल्यास संविधानाच्या कोणत्या कलमानुसार राष्ट्रपती त्या राज्यात आणीबाणी जाहीर करू शकतात? कलम 356. भारताचे पहिले उपराष्ट्रपती कोण होते? डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन. राज्यसभा हे संसदेचे कोणते सभागृह आहे? वरिष्ठ. राज्यपालाचे पद रिकामे झाल्यास कोण तात्पुरते पद सांभाळतो?
मुख्य न्यायाधीश. नॅशनल डिझास्टर मॅनेजमेंट ऑथॉरिटीचे प्रमुख कोण आहेत? पंतप्रधान. पशु व प्राण्यांच्या संरक्षणासाठी संसदेने वन्यजीव संरक्षण कायदा कधी संमत केला? 1972. माहिती अधिकार 2005 कायद्यान्वये अर्जदारास किती दिवसात माहिती पुरविण्यात येते? 30 दिवसात. कोणत्या व्यक्तीने राजीनामा दिला म्हणजे संपूर्ण मंत्रिमंडळाचा राजीनामा दिला असे म्हणतात? पंतप्रधान. संघराज्याचे कार्यकारी मंडळामध्ये खालीलपैकी कोणाचा समावेश करता येणार नाही? सरन्यायाधीश. विधानसभेत समान मते पडल्यास निर्णायक मत देण्याचा अधिकार कोणाला आहे? स्पीकर, विधानसभा अध्यक्ष. भारतातील कोणत्या राज्य सरकारने त्यांच्या राज्यातील विधान परिषद बरखास्त करण्याच्या निर्णयाला मंजुरी दिली? आंध्र प्रदेश. संविधान सभेतील मूलभूत हक्क आणि अल्पसंख्याक समितीचे अध्यक्ष कोण होते? सरदार पटेल. कोणते आर्टिकल राष्ट्रपतींच्या वटहुकूम काढण्याच्या अधिकाराशी संबंधित आहे? 123. भारताचा घटनात्मक प्रमुख कोण? राष्ट्रपती. भारतातील राज्ये व केंद्रशासित प्रदेश यांची संख्या किती आहे? 28 राज्ये व 8 केंद्रशासित प्रदेश. भारतीय संविधान कोणत्या दिवशी स्वीकारले? 26 नोव्हेंबर 1949. राज्यपालांना आपल्या पदग्रहण समयी कोणाकडून शपथ घ्यावी लागते? मुख्य न्यायाधीश, उच्च न्यायालय. आदिवासी समुदायाच्या वन हक्कासाठी भारतीय संसदेत कोणता कायदा बनविला आहे? वन हक्क अधिनियम 2006. संसदेचे कनिष्ठ सभागृह कोणते? लोकसभा. स्वतंत्र भारतातील पहिले मुख्य निवडणूक आयुक्त म्हणून कोणाची नेमणूक झाली? सुकुमार सेन. भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या अनुच्छेदांमध्ये धर्मस्वातंत्र्याचा अधिकार स्पष्ट करण्यात आला आहे? 25 ते 28. लोकसभेचा नेता कोण असतो? पंतप्रधान. महाराष्ट्र विधान परिषदेमध्ये राज्यपाल नामनियुक्त सदस्यांची संख्या किती? 12. मुंबई उच्च न्यायालयाची किती ठिकाणी खंडपीठे आहेत? 3. भारताचे लोकसभेचे निवडणूक हरणाऱ्या पहिले पंतप्रधानाचे नाव काय? श्रीमती इंदिरा गांधी. भारतीय संविधानातील कोणत्या कलमाद्वारे नागरिकांना भाषण व अभिव्यक्ती स्वातंत्र्य दिलेले आहे? कलम 19. भारतात पहिली सर्वसाधारण निवडणूक केव्हा झाली? सन 1951 ते 52. भारताचे पहिले उपपंतप्रधान कोण होते? सरदार पटेल. नागरिकांना मूलभूत हक्क व स्वातंत्र्य कोणत्या शासन पद्धतीने मिळतात? लोकशाही. महाराष्ट्रात जिल्हा परिषद व पंचायत समिती कायदा कोणत्या समितीनुसार अस्तित्वात आला? वसंतराव नाईक. परमानंद कटारा विरुद्ध युनियन ऑफ इंडिया ही केस खालीलपैकी कोणत्या विषयाशी संबंधित आहे? दुखापत करण्यासाठी झालेल्या व्यक्तीला तात्काळ आपत्कालीन वैद्यकीय मदत. विधान परिषद निवडणूक लढविण्यासाठी उमेदवाराचे वय किमान किती वर्षे असावे लागते? 30 वर्षे. बेकायदेशीर अटक वा स्थानबद्धता यापासून संरक्षणासाठी
सर्वोच्च न्यायालयाकडे कोणत्या घटनात्मक तरतुदीनुसार दाद मागता येते? हिबियस कॉर्पस. राज्य प्रशासकीय लवादाच्या अध्यक्षाची नेमणूक कोण करतात? राष्ट्रपती. भारताला सार्वभौमत्व कधी प्राप्त झाले? 26 जानेवारी 1950. उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशास राजीनामा द्यावयाचा असल्यास त्याने तो कोणाकडे सादर करावा लागतो? राष्ट्रपती. भारतीय राज्यघटनेमध्ये मूलभूत स्वातंत्र्याचा समावेश कोणत्या कलममध्ये केला आहे? 19. भारतातील राष्ट्रीय आणीबाणीचा कालावधी पुढील पर्यायातून निवडा. 1975 ते 1977. जेव्हा एखाद्या राज्यातील घटनात्मक यंत्रणा कोसळते तेव्हा राष्ट्रपतीस राज्यपालांच्या सल्ल्यानुसार कोणत्या कलमाखाली आणीबाणी जाहीर करता येते? 356. भारतात किती राज्ये आहेत? 28. आणीबाणीची संकल्पना स्वीकारताना भारतीय राज्यघटनेने कोणत्या देशाचा घटनेचे अनुकरण केले आहे? जर्मनी. वायमर प्रजासत्ताक. मूलभूत हक्काशी संबंधित राज्यघटनेचे कलम कोणते? 13. स्त्रियांना मतदानाचा हक्क सर्वप्रथम खालीलपैकी कुठल्या देशाने बहाल केला? न्यूझीलंड. भारतीय राज्यघटनेच्या कलम 24 नुसार किती वर्षे वयाखालील बालकास कारखाने अथवा खाणीत काम करण्यास प्रतिबंध केलेला आहे? 14. कोणता हक्क मूलभूत हक्क नाही? संपत्तीचा हक्क. भारतीय संविधानाच्या कोणत्या अनुच्छेदानुसार राज्यपाल विधान परिषदेवर काही सदस्यांचे नामनिर्देशन करू शकतात? अनुच्छेद 171. राज्य विधिमंडळाचे अधिवेशन चालू नसताना राज्यपाल राज्यघटनेतील कोणत्या कलमान्वये वटहुकूम जारी करू शकतात? 213. खालीलपैकी कोणत्या आयोगास घटनात्मक आयोगाचा दर्जा प्राप्त नाही? राष्ट्रीय मानवाधिकार आयोग. भारतीय संविधानातील कलम 352 हे कशाशी संबंधित आहे? राष्ट्रीय आणीबाणी. लोकसभेच्या सभापतींना आपला पदाचा राजीनामा कोणाकडे द्यावा लागतो? उपसभापती. भारताचे प्रथम राष्ट्रपती कोण होते? डॉक्टर राजेंद्र प्रसाद. 56वी घटनादुरुस्ती 1987 नुसार खालील कोणत्या गोष्टीला मान्यता मिळाली? गोवा हे राज्य म्हणून मान्यता मिळाली. जनहितार्थ याचिकेचा उद्देश काय? सामाजिक न्याय प्रस्थापित करणे. भारतीय लोकसभेचे एकूण सदस्य किती? 545. भारताच्या पहिल्या महिला राष्ट्रपती कोण होत्या? प्रतिभाताई पाटील. भारताच्या राष्ट्रपतींची निवड कोण करतात? संसदेच्या दोन्ही गृहातील व राज्यांच्या विधानसभेतील निवडून आलेले सदस्य. भारतामध्ये खालीलपैकी कोण मूलभूत हक्कांचे पालक असतात? सर्वोच्च न्यायालय. घटनेचे विधान परिषदेची किमान किती सदस्य संख्या असावी असे निश्चित केले आहे? किमान 40 सदस्य. स्वतंत्र भारताचे पहिले कायदामंत्री कोण होते? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. भारताचे राष्ट्रचिन्ह राजमुद्रा कोणत्या ठिकाणाच्या अशोक स्तंभावरून स्वीकारण्यात आले आहे? सारनाथ. संसदेच्या 2 अधिवेशनामधील कालावधी जास्तीत जास्त किती असावी? 6 महिने. राज्यसभेची जास्तीत जास्त सदस्य संख्या किती असते? 250. राष्ट्रपती व उपराष्ट्रपती हे हजर नसल्यास
राष्ट्रपती पदाचा कार्यभार कोण पाहतो? सरन्यायाधीश. खालीलपैकी कशास भारतीय राज्यघटनेचा आत्मा असे म्हणतात? सरनामा. समान नागरी संहिता युनिफॉर्म सिव्हिल कोड याबाबत घटनेच्या कोणत्या अनुच्छेदामध्ये उल्लेख केलेला आहे? 44. हुंडा प्रतिबंधक कायदा कधी अंमलात आला? 1961. भारताचे मुख्य निवडणूक आयुक्त कोण? राजीव कुमार. लोकशाही व्यवस्थेचा गाभा कोण असतो? लोकसहभाग. भारतीय राज्यघटनेतील कलम 371 कशाशी संबंधित आहे? काही राज्यांना विशेष दर्जा. भारतीय राज्यघटनेच्या कलम 76 मध्ये कोणत्या पदाची तरतूद करण्यात आली आहे? अटॉर्नी जनरल ऑफ इंडिया. सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश वयाची किती वर्षे पूर्ण होईपर्यंत पदावर राहू शकतात? 65. भारताच्या संविधानाच्या कोणत्या अनुच्छेदामध्ये नागरिकांना आरक्षणाची तरतूद आहे? अनुच्छेद 16. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीच्या अध्यक्षस्थानी कोण असतात? मुख्यमंत्री. लोकसभेचा कार्यकाल किती वर्षांचा असतो? 5. राज्याच्या मुख्यमंत्र्यांना शपथ कोणाकडून दिली जाते? राज्यपाल. भारतीय घटनेच्या कोणत्या कलमानुसार भारतात निवडणूक आयोगाची रचना करण्यात आली आहे? 324. राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे पदसिद्ध अध्यक्ष कोण असतात? पंतप्रधान. भारतीय राज्यघटनेतील नागरिकांच्या मूलभूत कर्तव्याची तरतूद कोणत्या देशाच्या राज्यघटनेवरून घेण्यात आली आहे? रशिया. जन गण मन हे राष्ट्रगीत कोणी लिहिले? रवींद्रनाथ टागोर. निवडणूक प्रचार केव्हा थांबविला जातो? मतदानाच्या 48 तास अगोदर. संस्थानाचे भारतात विलीनीकरण करण्याच्या कार्यवाहीत भारताचे कोणत्या तत्कालीन गृहमंत्री मुत्सद्देगिरीचे व कणखर नेतृत्वाचे दर्शन घडते? वल्लभभाई पटेल. खालीलपैकी कोणत्या सभागृहाचा अध्यक्ष हा त्या सभागृहाचा सदस्य नसतो? राज्यसभा. महाराष्ट्रात सर्वात जास्त काळ पदावर राहणारे राज्यपाल कोणते? PC अलेक्झांडर. इंटरपोल हे खालीलपैकी काय आहे? आंतरराष्ट्रीय पोलीस संघटना. लोकसभा व राज्यसभा यांच्या संयुक्त बैठकीचे अध्यक्षस्थान कोण भूषवितात? लोकसभा अध्यक्ष. घटनेतील मार्गदर्शक तत्वामधून समान नागरी कायद्याची अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे हे विधान संपूर्णतः बरोबर आहे. कोणत्या दिवशी भारतीय राज्यघटना तयार केली गेली? 26/11/1949. शहराचा प्रथम नागरिक कोण असतो? महापौर. संसदेच्या प्रत्येक बैठकीच्या पहिल्या तासाला काय संबोधतात? प्रश्नांचा तास. भारतीय लोकशाहीचे अधिक विकेंद्रीकरण कोणत्या 2 घटनादुरुस्तीमुळे झाले आहे? 73-74वी घटनादुरुस्ती. लोकसभेत व राज्यसभेत मिळून महाराष्ट्रातील एकूण किती सदस्य आहेत? 67. 108 चे घटनादुरुस्ती विधेयक कशाशी संबंधित आहेत? महिला आरक्षण. इंडिया अर्थात भारत हा राज्यांचा संघ असेल हे भारतीय राज्यघटनेतील कोणत्या कलमामध्ये नमूद करण्यात आले आहे? 1. मूलभूत अधिकारांचे हनन झाल्यास सर्वोच्च न्यायालयामध्ये भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या कलमान्वये दाद मागता येते? 32.
भारतात कोणत्या प्रकारची लोकशाही आहे? अप्रत्यक्ष. महाराष्ट्राचे एकूण प्रशासकीय विभाग किती? 6. भारतीय राज्यघटनेतील 73वी 74वी घटनादुरुस्ती कशाशी संबंधित आहे? स्थानिक स्वराज्य संस्था. घटक राज्याचा आकस्मिक निधी कोणाच्या अखत्यारीत असतो? राज्यपाल. डॉक्टर B.R. आंबेडकर यांनी संविधानाच्या कोणत्या कलमास भारतीय संविधानाचा आत्मा मानले आहे? कलम 32. भारतात आत्तापर्यंत कोणत्या राष्ट्रपतीने 2 वेळा राष्ट्रपती पद भूषविले आहे? डॉक्टर राजेंद्र प्रसाद. हैदराबाद स्टेट कोणत्या वर्षी भारतात विलीन झाले? 1948. 17 जून 1948ला घोषित करण्यात आलेल्या भाषावार प्रांत रचना आयोगाचे अध्यक्ष कोण होते? न्यायमूर्ती S.K. दार. पुढीलपैकी महाराष्ट्र विधिमंडळाचे सर्वाधिक दिवसांचे अधिवेशन कोणते आहे? अर्थसंकल्पीय अधिवेशन. महाराष्ट्राचे अर्थमंत्री महाराष्ट्राच्या अर्थसंकल्प विधानसभेत कोणाच्या वतीने सादर करतात? राज्यपाल. राज्यघटनेची मूलभूत रचना सिद्धांत बेसिक स्ट्रक्चर डॉक्ट्रिन ही संकल्पना सर्वोच्च न्यायालयाने कोणत्या खटल्यामध्ये सर्वप्रथम मांडली? केशवानंद भारती खटला. संसदेच्या संयुक्त अधिवेशनाचे अध्यक्षपद कोण भूषवतात? लोकसभा अध्यक्ष. रिट ऑफ मॅन्डामस हे कोणत्या मूलभूत हक्कांशी संबंधित आहेत? घटनात्मक दाद मागण्याचा हक्क. देशातील कायद्यांची निर्मिती करणारी सर्वोच्च संस्था कोणती आहे? संसद. मार्गदर्शक तत्वांचा समावेश घटनेच्या कोणत्या भागात करण्यात आला आहे? 4. वस्तू व सेवा कराशी GST संबंधित घटनादुरुस्ती कोणती? 101वी. खालील पर्यायांमध्ये काही नावे दिली आहेत, त्यातील विसंगत नाव ओळखा. डॉक्टर राजेंद्र प्रसाद. घटना समितीचे अध्यक्ष कोण होते? डॉक्टर राजेंद्र प्रसाद. हिंदी भाषेच्या विकासासाठीचे मार्गदर्शक तत्व भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या कलमामध्ये दिले आहे? कलम 351. नैसर्गिक पर्यावरणाचे जतन करण्याची बाब भारतीय संविधानाच्या कोणत्या भागामध्ये समाविष्ट आहे? मूलभूत कर्तव्ये. राज्यपालाची नियुक्ती संविधानाच्या कोणत्या कलमाद्वारे केली जाते? 155. निवडणूक आयोग या स्वायत्त यंत्रणेची निर्मिती भारतीय संविधानाच्या कोणत्या कलमान्वये केली आहे? 324. खालीलपैकी कोणते भारतीय नागरिकांचे संविधानानुसार मूलभूत कर्तव्य आहे? देशाचे रक्षण करणे आणि जेव्हा असे करण्यास सांगितले जाते तेव्हा राष्ट्रीय सेवा प्रदान करणे. भारतामध्ये राष्ट्रपतीची निवडणूक कोणत्या प्रकारे केली जाते? अप्रत्यक्ष निवडणूक पद्धतीने. अंदमान व निकोबार या केंद्रशासित प्रदेशासाठी उच्च न्यायालय कोणते? कोलकाता. संघटना तयार करणे हा कोणत्या प्रकारचा अधिकार आहे? स्वातंत्र्याचा अधिकार. विधानसभा सदस्यत्वाकरिता वयाची किमान पात्रता किती आहे? 25 वर्षे पूर्ण. सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीशांची संख्या ठरविण्याचा अधिकार कोणाला आहे? संसद. राष्ट्रीय मानवी हक्क आयोग अध्यक्ष कोण असतात? माजी सरन्यायाधीश. भारताचे सर्वाधिक काळ राष्ट्रपतीपद भूषवलेली व्यक्ती कोण? राजेंद्र प्रसाद. सर्वोच्च न्यायालयाच्या पहिल्या महिला न्यायाधीश कोण? न्यायमूर्ती फातिमा बीबी.
भारताचा प्रथम नागरिक कोण असतो? राष्ट्रपती. भारतीय राज्यघटनेत अंतर्भूत केलेल्या हक्कांचे संरक्षक कोण आहेत? सर्वोच्च न्यायालय. खालीलपैकी कोणत्या देशात जनहितार्थ याचिका या संकल्पनेचा जन्म झाला? अमेरिका. खालील पर्यायांमध्ये काही नावे दिली आहेत, त्यातील विसंगत नाव ओळखा. डॉक्टर राजेंद्र प्रसाद. सप्टेंबर 1948 मध्ये कोणत्या सांकेतिक पोलिसी कारवाईद्वारे हैदराबाद हे संस्थान भारतीय संघराज्यात विलीन करण्यात आले? ऑपरेशन पोलो. खालीलपैकी भारत हा कोणत्या प्रकारचा देश आहे? प्रजासत्ताक. खालीलपैकी कोणत्या व्यक्तिमत्वाला भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार म्हटले जाते? डॉक्टर B.R. आंबेडकर. भारतीय संसदीय शासन पद्धती कोणत्या देशाच्या प्रेरणेतून निर्माण करण्यात आली आहे? इंग्लंड. स्वतंत्र भारताचे पहिले गृहमंत्री कोण होते? सरदार वल्लभभाई पटेल. भारताच्या घटना समितीचे पहिले अधिवेशन 9 डिसेंबर 1946 रोजी दिल्ली येथे भरले होते. या पहिल्या अधिवेशनाचे अध्यक्षपद कोणी भूषविले? डॉक्टर सच्चिदानंद सिन्हा. भारताच्या एकत्रित निधीतून कन्सोलिडेट फंड ऑफ इंडिया खर्च करण्यासाठी कोणाची संमती आवश्यक असते? संसदेच्या दोन्ही गृहांची. खालीलपैकी कोणती न्यायाधीशांची नियुक्ती आणि बदली करण्याची प्रणाली सिस्टीम आहे? कॉलेजियम प्रणाली. मूलभूत हक्कांच्या संरक्षणाची जबाबदारी खालीलपैकी कोणावर आहे? न्यायमंडळ. भारतामध्ये राष्ट्रीय मानवी हक्क आयोगाची स्थापना कोणत्या वर्षी झाली? 1993. भारतीय राज्यघटनेतील कोणत्या कलमान्वये सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागासलेल्या समाजाला शासकीय सेवा व शिक्षणात आरक्षण देण्यासाठी कायदा करण्याचे अधिकार राज्य सरकारांना बहाल केले आहेत? कलम 16(4). घटक राज्याच्या कायदेमंडळाचे वरिष्ठ सभागृह कोणते? विधान परिषद. सर्वसाधारण परिस्थितीत विधानसभेचा कार्यकाळ किती वर्षाचा असतो? 5. भारतात केंद्रीय कॅबिनेटचे अध्यक्ष कोण असतात? पंतप्रधान. राज्यसभेचे सभापती कोण असतात? उपराष्ट्रपती. विधिमंडळाचा सदस्य नसताना देखील मंत्रिपद मिळविल्यास ते किती दिवसांपर्यंत वैध राहते? 6 महिन्यांपर्यंत वैध. आंतरराष्ट्रीय न्यायालय कोणत्या देशात आहे? नेदरलँड. राज्यसभेचे पहिले अध्यक्ष म्हणून खालीलपैकी कोणाचा नामनिर्देश करता येईल? डॉक्टर राधाकृष्णन. भारताच्या राष्ट्रध्वजावरील अशोक चक्र हे कोणत्या रंगाचे असते? निळ्या. भारतीय संविधानाचा कोणता भाग मूलभूत अधिकारांशी संबंधित आहे? भाग 3. राष्ट्रध्वजाच्या 3 भागांपैकी सर्वात खालचा म्हणजेच जमिनीकडील भाग कोणत्या रंगाचा आहे? हिरवा. भारत हे धर्माच्या बाबत कोणते तत्व बाळगतो? धर्मनिरपेक्ष. सर्वाधिक काळासाठी भारताचे पंतप्रधान पद भूषवणारी व्यक्ती? पंडित जवाहरलाल नेहरू. गोवा या राज्याची राजधानी कोणती आहे? पणजी. खालीलपैकी कोण संसदेच्या दोन्ही सभागृहांचे सदस्य नाहीत पण ते संसदेचे अविभाज्य भाग आहेत? राष्ट्रपती. घटनेतील कोणत्या कलमानुसार आर्थिक आणीबाणी लागू करता येते? 360. पोलीस दलाबाबत मूलभूत अधिकारांवर मर्यादा घालण्यासाठी संसद राज्यघटनेतील खालीलपैकी कोणत्या अनुच्छेदान्वये कायदा करू शकते? अनुच्छेद 33.
भारतीय संविधानानुसार खालीलपैकी कोण सार्वभौम आहे? भारतीय जनता. मूलभूत हक्क संविधानाच्या कोणत्या कलमामध्ये देण्यात आलेले आहेत? कलम 12 ते 35. विद्यार्थी मित्रांनो, संपूर्ण पोलीस भरती लेखी परीक्षेच्या तयारीसाठी सामान्य ज्ञान, मराठी व्याकरण, गणित व बुद्धिमत्ता या विषयांचे एकूण 50,000 प्लस बिग MCQ प्रश्नसंचाची पोलीस भरती यूट्यूब चॅनलद्वारे आपणाकडून तयारी करून घेणार आहोत. त्यासाठी या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब आणि बेल आयकॉनवर क्लिक करावे, जेणेकरून नवीन व्हिडिओ आल्याचे नोटिफिकेशन सर्वात आधी आपणास येईल. धन्यवाद.